हॅलो, आता आपण बघूया तुला जमणार आहेचा 27 सप्टेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं होतं की मीरा देवीसमोर पाठ करून उभी असते आणि नंतर ती तोंड करून उभी राहून देवीची पूजा करत असते. तेव्हा ती मायाला आवाज येते, माया आतमध्ये ये. तेव्हा माया आतमध्ये येते. मायाला कळतच नसतं की कुठे घेऊन आलेली आहे, कारण की कारण की तिथे देवी मायाला कुठे दिसतच नसते. मीरा देवीसमोर उभं असते. तेव्हा मीरा मायाला बोलते की माया, देवीला हळदी कुंकू आणि फुलं वाहा. तेव्हा मायाकडे ती फूल देते. माया फूल घेऊन उभी राहते आणि बोलते की वेडबीड लागले का या मीराला, इथे देवी कुठे, ही अशी काय करते. तेव्हा मीराही विचार करते की या मायाला 2 वेळा सांगून झालं तरी ही माया अशी काय करते. तेव्हा तेव्हा मीरा पुन्हा मायाकडे बघते आणि बोलते की माया, अगं तुला काय सांगितलं आहे. तेव्हा माया बोलते की अगं पण कुठे फूल वाहू. तेव्हा मीरा बोलते दे माझ्याकडे आणि मीरा देवीला फूल वाहते. तेव्हा मायाला तरीही कळत नसतं. मागे त्या आजी उभ्या असतात. मायाला कळतच नसतं की देवी नाही, ही मीरा अशी काय करते म्हणून. तेव्हा मीरा देवी आईसमोर फूल वाहते आणि डोळे मिटून प्रार्थना करते की देवी आई, सगळ्या प्रूफवरून असं सिद्ध होतं आहे की ही मायाच माझी बहीण आहे, माझी राधाताई हीच आहे म्हणून. पण देवी आई, मला तुझ्याकडनं उत्तर हवे. मी तुला कौल लावते. मला सांग की मला मार्ग दाखव की माझी बहीण कोण आहे म्हणून. तेव्हा मीरा देवीच्या हातात फूल ठेवते आणि डोळे लावून पुन्हा बोलते की मला नको आहे अशी, ही राधाताई नाहीच असू शकत, मला नको आहे अशी बहीण म्हणून. तेव्हा मायाला पुन्हा कळत नसतं की माया इकडे तिकडेच बघत असते, कारण की मायाला देवी दिसतच नसते तिकडे कुठेच. तेव्हा मीरा बोलते नाही, ही माझी राधाताई असूच शकत नाही, देवी आई ही माझी बहीण नसू देत. मीरा डोळे मिटून बोलत असते की ही माझी बहीण नसू देत, देवी आई ही माझी बहीण नसू दे, ही माझी बहीण नसू देत, देवी आई ही माझी बहीण नसू देत, असं मीरा बोलत असते. तेव्हा आजी चमत्कार करतात आणि देवी आई मीराला कौल देते. देवी आईच्या हातातून फूल पडतं. मीरा शॉक होते आणि मायाही मीराकडे बघत असते की हिचं काय चाललं आहे म्हणून. तेव्हा मीरा बोलते हा काय कौल दिला देवी आई. तेव्हा मीरा शॉक होऊन बोलते की देवी आई, हा असा कसा कौल दिलास, म्हणजे माया माझी बहीण नाही. तेव्हा माया बोलते मनात की देवी आईने हिला कौल दिला, पण कधी, आणि मी हिची बहीण, काय गोंधळ चालू आहे इथे. मीरा देवी आईला बोलत असते की नाही देवी आई, हा असा कसा कौल दिलास तू. तेव्हा मीरा पुन्हा पाठ फिरवते आणि समोर. तेव्हा माया विचारते की मीरा काय झालं, मीरा सांग काय झालं आहे. तेव्हा मीरा तिथून निघून जाते. तेव्हा शिवनाथनं दिशा सापडते. तेव्हा शिवनाथ बोलतो की दिशा सापडली, तिला मदतीची गरज आहे, मला जायला हवं. म्हणून शिवनाथ तिथून जातो. इकडे मीरा अथर्वकडे येते. मीरा गाडीत येऊन बसते. तेव्हा माया येते. तेव्हा माया मनात बोलत असते की मीरा म्हणाली खरं, पण मीराला कौल कोणी दिला, देवळात तर कोणीच नव्हतं, हा काय प्रकार आहे. मीरा मॅजिक तर नाही करत आहे ना. जाऊ दे, का विचार करते मी एवढा, मी तिची बहीण आहे आणि हा कौल तिला मिळायला एवढंच खूप झालं. तेव्हा अथर्व गाडीत मीराला विचारत असतो की तू जे काम करायला गेली होतीस मीरा, ते झालं. तेव्हा मीरा काहीच बोलत नाही. तेव्हा तो मायाला विचारतो की तू तरी सांग. तेव्हा माया बोलते की हो अथर्व, जे काम करायला गेलो होतं ते झालं. म्हणजे देवीने मीराला कौल दिला आणि म्हणजे हेच अर्थ आहे की मीच तिची बहीण आहे. तेव्हा माया बोलते पण अथर्व, कौल हिला कसा मिळाला ते मला कळलंच नाही. मंदिरात एकटी हीच बडबड करत होती. तेव्हा मीरा अथर्वकडे बघते आणि बोलते वेदाचे बाबांकडे जाऊयात का आपण, मला बाबांना भेटायचं आहे. तेव्हा अथर्व बोलतो की हो जाऊयात ना, आपण सांगशील काय झालं आहे ते. तेव्हा मीरा सांगते की मी देवीला कौल लावला होता खरं, देवीने कौलही दिला आहे. तेव्हा अथर्व बोलतो की मग देवीने कौल दिल्यावरसुद्धा तुझा विश्वास बसत नाही आहे. तेव्हा मीरा बोलते की प्लीज ना वेदाचे बाबा, आपण जाऊया ना बाबांकडे. तेव्हा अथर्व बोलतो ठीक आहे. तेव्हा माया मनात बोलते की अरे, हिच्या बाबांकडे जायचं आहे आता, मंदिरात कसं बसं खोटं पचून गेलं, पण हिचा बापाने ओळखलं तर काय करू आता. तेव्हा मीरा आणि अथर्व आणि माया जायला निघतात. तेव्हा आजी पाठीमागे उभ्या असतात आणि बोलतात की योग्य दिशेने निघाली आहेस मीरा, आता लवकरच तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं भेटतील. इकडे मंजिरी फोनवर फोन लावत असते मायाला. पहिले फोन लागत नसतो ना, आता ती उचलत नसते. इकडे शिवदास शोधायला निघालेला असतो की आत्मा काही दे सोडवावं लागेल त्याला म्हणून. इकडे अथर्व ते जात असतात. माया एकदा फोन घेते आणि फोन लावून बघत असते मंजिरीला, पण नेटवर्कच नसतं. तेव्हा ती चिंतेत असते की नेटवर्कला काय झालं आहे, फोनच लागत नाही आहे. हे अर्षातनं अथर्वला दिसलं आणि अथर्व तिला विचारतो काय झालं माया, कोणाला फोन लावतेस. तेव्हा माया बोलते मी मॅडमला कॉल लावते, म्हणजे इथे पोचलो ना ते सांगायला. तेव्हा माया पुन्हा फोन ट्राय करते. तेव्हा नेटवर्क येतं, पण मायाला चिंता पडते की नेटवर्क तर आले, पण मॅडमशी कसं बोलायचं. तेव्हा माया ठरवते की जाऊ ते मेसेजेस करते. माया फक्त मेसेज टाईप करते की मॅडम बाबा, थोड्या मेसेज सेंड करते, थोड्यात नेटवर्क जातं.
तेव्हा माया बोलते की पुन्हा नेटवर्क गेलं, पण जाऊ दे, मेसेज तर सेंड झाला आहे. इकडे मंदिरला मेसेज भेटतो, मॅडम बाबा. तेव्हा मंदिरी चिडते, आता या मेसेजचा काय अर्थ होतो आहे, मूर्ख मुलगी. तेवढ्यात शिवदात पळत पळत येत असतो आणि रस्ता क्रॉस करणार तेव्हाच तो अथर्व आणि मीरा आणि त्यांच्या गाडीच्या समोर येऊन उभा राहतो. तेव्हा माया बोलते, अरे काय. तेव्हा मीरा बघून शॉक होते आणि बोलते, बाबा. मीरा पटकन दरवाजा ओपन करते आणि शिवनाथकडे जाते. तेव्हा मीरा बोलते, बाबा. तेव्हा शिवनाथ मीराकडे बघत असतो. मीराही त्यांच्याकडे बघून रडत असते. तेव्हा अथर्व बोलतो की हे शिवनाथचे बाबा. तेव्हा मायाही बोलते, बाबा. तेव्हा मीरा बाबांच्या गळ्यात पडून रडत असते. तेव्हा अथर्व आणि मायाही पटकन बाहेर येतात. तेव्हा मीरा विचारते, बाबा कुठे होतात तुम्ही? मी आले होते तुम्हाला भेटायला आणि आता या अवस्थेत याच्या भर रस्त्यात काय करतायत तुम्ही? तेव्हा माया मागून शिवनाथकडे बघत असते आणि बोलते, भिकाऱ्यासारखा दिसणारा हिचा बाप आहे. तसं पाहिलं तर बाप आणि लेक सारखेच आहेत. शिवनाथ मीराला सांगत असतो, अवस्था शरीराची महत्त्वाची नाही आहे, अवस्था मनाची. आत्मा बोलणार तेवढा त्याच्या काहीतरी लक्षात येतं. तेव्हा शिवनाथ बोलतो, आत्मा जायला लागतो, मला जायला पाहिजे. पुन्हा मीराकडे येतो आणि बोलतो की मला सोड, मला जायला पाहिजे. तेव्हा मीरा पुन्हा पकडते आणि बोलते, बाबा. तेव्हा मीरा बोलते, बाबा थांबा ना, मी तुम्हाला भेटायला आले. तेव्हा शिवनाथ बोलतो की मला. तेव्हा शिवनाथ बोलतो की कशाला, मला भेटायला कशाला. तेव्हा मीरा रडत असते आणि बोलते की बाबा, आपली राधाताई सापडली आहे. तेव्हा शिवनाथच्या हातातली काठी खाली पडते आणि तो बोलतो, राधा कशी? पुन्हा सावरतो आणि बोलतो, कुठे भेटली तुला? तेव्हा शिवनाथ बोलतो, होती कुठे ती इतके दिवस. तेव्हा मीरा शिवनाथकडे बघते आणि मायाकडे बघून शिवनाथला खुणवते की माया आहे म्हणून. तेव्हा शिवनाथ मायाकडे नजर रोखून एकटक लावून बघत असतो आणि मायाही अशी खोटेपणाचा आव करते. डोळ्यातनं अश्रू गळत असतात मायाच्या आणि रडायचं नाटक करत असते शिवनाथकडे बघून. असं दाखवायचं असतं तिला की मीच तुमची मुलगी आहे म्हणून. शिवनाथला सगळं माहिती असतं. अथर्वही शिवनाथकडेही बघत असतो आणि मायाकडेही बघत असतो आणि हे बघत असताना एपिसोड संपतो. आता पुढच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते की शिवनाथने मायाला बघितल्यावर शिवनाथ मायाजवळ जाते. शिवनाथ बोलत असतो, मायाकडे पाठ फिरवून बोलत असतो की डोळे कधी कधी दगा देतात, जे दिसतं तसं असत नाही, जे असतं ते दिसत नाही. मायालाही काही कळत नाही काही चाललं आहे म्हणून, कारण की मायाला माहिती असतं की ती मीराची बहीण नाही म्हणून. तेव्हा शिवनाथ मीराकडे हात करतो, बोट करतो आणि बोलतो की तू थांब आणि मायाकडे बोट करून बोलतो की तू जा. तेव्हा अथर्व, माया, मीरा हे तिघांना समजत नसतं की बाबा काय बोलतायत म्हणून. आता आपल्याला या भागात नवीन ट्विस्ट बघायला भेटणार आहे की मीराला शिवनाथ सांगेल का तुझी बहीणच अंबिका आहे म्हणून, की माया तुझी बहीण आहे म्हणून. आता ते आपल्याला पुढच्या भागात बघायला भेटेल. थँक्यू फॉर वॉचिंग अँड प्लीज लाईक अँड सबस्क्राईब दिस चॅनल. हॅव अ गुड नाईट.